मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा बिझनेस सांगणार आहे जो भारतातील लाखो लोकांच्या नजरेसमोर असूनही त्यांना दिसत नाही. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. आज प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. कोणी यूट्यूब पाहत आहे, कोणी इंस्टाग्रामवर बिझनेस आयडियाज शोधत आहे, कोणी गूगलवर लो इन्व्हेस्टमेंट बिझनेस सर्च करत आहे, तर कोणी 10 ते 15 लाखांचं कर्ज घेऊन दुकान सुरू करण्याचा विचार करत आहे. पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, कोणता व्यवसाय करू? आणि दुसरा, किती पैसे लागतील? कारण आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली गेली, चांगलं शिक्षण घ्या, चांगली नोकरी मिळवा, महिन्याला पगार घ्या आणि आयुष्यभर EMI भरत राहा. पण कुणीही आपल्याला शिकवलं नाही जगभर व्यवसाय कसा करायचा, भारतातील वस्तू परदेशात कशा विकायच्या, डॉलरमध्ये पैसे कसे कमवायचे आणि स्वतःचा ग्लोबल बिझनेस कसा उभा करायचा. मित्रांनो, आज मी ज्या बिझनेसबद्दल बोलणार आहे तो बिझनेस म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस. एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणलं की लोक भितात, पण मी आज तुम्हाला माझा अनुभव शेअर करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी सोनल पिसाळ, लोकसंग्रह चॅनलचा संपादक. मित्रांनो, मी हा व्यवसाय गेल्या 3 वर्षांपासून पाहत आहे. लोक करोडो रुपये कमवत आहेत आणि मी फक्त पाहत आहे. मी सर्व ठिकाणी जाऊन आलोय. जे तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल, मुंबई पोर्ट, CFS स्टेशन, आणि मी प्रत्येक महिन्याला तिथे व्हिजिट करतो. तर चला, तुम्हाला अनुभव शेअर करतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा. आता इथंच बरेच लोक हा व्हिडिओ बंद करतात कारण त्यांच्या मनात लगेच काही विचार येतात. हा व्यवसाय आपल्या बसचा नाही. हा फक्त टाटा, रिलायन्स, अदानी किंवा मोठ्या कंपन्या करतात. यासाठी करोडो रुपये लागतात. यासाठी मोठा कारखाना लागतो. आपल्यासारख्या सामान्य माणसाला हे शक्य नाही. जर तुमच्याही मनात असे विचार असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटात तुमचा हा गैरसमज कायमचा दूर होणार आहे. मित्रांनो, भारत हा जगातील सर्वात मोठ्या उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक आहे. आपल्या देशातून तांदूळ जातो, मसाले जातात, कापड जातं, फार्मा प्रोडक्ट्स जातात, ऑटोमोबाईल पार्ट्स जातात, इलेक्ट्रिकल वस्तू जातात, फर्निचर जातं, हँडीक्राफ्ट जातात, फळं, भाज्या आणि अजून हजारो वस्तू रोज परदेशात एक्सपोर्ट होतात. फक्त एकदा विचार करा, जर भारतातून दररोज हजारो कंटेनर जगभर जात असतील तर त्या वस्तू कोण विकत असेल? फक्त मोठ्या कंपन्या? नाही, त्यामध्ये हजारो छोटे उद्योग, लघु उद्योजक, MSME, ट्रेडर्स, मॅन्युफॅक्चरर्स आणि अनेक सामान्य लोक सुद्धा आहेत. फरक फक्त एवढाच आहे, त्यांना योग्य माहिती मिळाली आणि आपल्याला नाही. आपल्याला वाटतं बिझनेस म्हणजे दुकान, बिझनेस म्हणजे भाडं, बिझनेस म्हणजे कर्मचारी, बिझनेस म्हणजे लाखो रुपयांची गुंतवणूक. पण आजच्या काळात बिझनेसची व्याख्या बदलली आहे. आज तुमच्याकडे मोबाईल असेल, इंटरनेट असेल आणि योग्य नॉलेज असेल तर तुम्ही जगातील कोणत्याही देशातील बायरशी बोलू शकता. तुम्ही घर बसल्या ईमेल करू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, कोटेशन पाठवू शकता आणि योग्य पद्धतीने एक्सपोर्ट ऑर्डर देखील मिळवू शकता. आता मी असं म्हणत नाही की आज व्हिडिओ पाहिला आणि उद्या करोडपती झालात. नाही, प्रत्येक व्यवसायात मेहनत लागते, शिकावं लागतं, चुका होतात, अनुभव घ्यावा लागतो. पण एक गोष्ट नक्की आहे, जर लाखो लोक हा व्यवसाय शिकून यशस्वी होऊ शकतात तर तुम्ही सुद्धा होऊ शकता. फक्त सुरुवात करायची तयारी हवी. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणजे नेमकं काय, कोण सुरू करू शकतो, किती पैसे लागतात, बायर कुठे मिळतात, पहिली ऑर्डर कशी मिळते आणि सर्वात महत्त्वाचं, या व्यवसायात लोक करोडो रुपये कसे कमावतात. म्हणून हा व्हिडिओ
शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्याचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. तुम्ही विचार करत असाल, ठीक आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट चांगला बिझनेस आहे, पण नेमकं करायचं काय? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. समजा तुमच्या गावात एक शेतकरी आहे. त्याने उत्कृष्ट दर्जाचा हळद, मिरची किंवा डाळिंब पिकवलंय, पण त्याला फक्त स्थानिक बाजार माहीत आहे. तो त्याचा माल आपल्या जिल्ह्यात किंवा राज्यात विकतो. त्याला जेवढा भाव मिळतो तेवढाच स्वीकारावा लागतो. आता दुसरीकडे दुबईमध्ये, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा युरोपमध्ये काही व्यापारी हेच भारतीय उत्पादन जास्त किमतीत विकत घ्यायला तयार असतात, कारण भारतातील अनेक वस्तू जगभरात गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहेत. आता इथेच एक्सपोर्टरची भूमिका सुरू होते. एक्सपोर्टर म्हणजे काय? तो भारतातील चांगला माल शोधतो, त्याची गुणवत्ता तपासतो, बायरशी संपर्क करतो, किंमत ठरवतो, आवश्यक कागदपत्र तयार करतो आणि तो माल परदेशात पाठवतो. इतकंच. हे ऐकायला मोठं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. एकदा सिस्टम समजलं की प्रत्येक ऑर्डरमध्ये तोच फ्लो असतो. सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे माझ्याकडे फॅक्टरी नाही, मग मी एक्सपोर्ट कसा करू? मित्रांनो, तुमच्याकडे फॅक्टरी असणं आवश्यक नाही. आज हजारो एक्सपोर्टर्स स्वतः उत्पादन करत नाहीत. ते मॅन्युफॅक्चरर्स कडून माल घेतात, बायरला विकतात आणि त्यामधून प्रॉफिट कमावतात. यालाच ट्रेडिंग मॉडेल म्हणतात. यामुळे सुरुवातीला मोठी गुंतवणूक टाळता येते. आता दुसरा प्रश्न, किती पैसे लागतात? याचं एकच उत्तर नाही. जर तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग सुरू करत असाल तर गुंतवणूक वेगळी, पण ट्रेडिंग मॉडेलमध्ये सुरुवात तुलनेने कमी भांडवलात किंवा काही प्रकरणांमध्ये ॲडव्हान्स पेमेंट आणि योग्य करारांच्या मदतीने करता येऊ शकते. म्हणून एक्सपोर्ट म्हणजे करोडो रुपये लागतात हे नेहमीच खरं नसतं. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, भारत सरकारला एक्सपोर्ट का वाढवायचा आहे? कारण जेव्हा भारतातून माल परदेशात जातो तेव्हा देशात परकीय चलन, फॉरेन एक्सचेंज येतं, उद्योग वाढतात, रोजगार निर्माण होतो आणि भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळते. म्हणूनच सरकारने एक्सपोर्टसाठी अनेक डिजिटल पोर्टल्स, नोंदणी प्रक्रिया आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की काहीच नियम नाही. एक्सपोर्टमध्ये डॉक्युमेंटेशन, क्वालिटी स्टँडर्ड्स, कस्टम्स रूल्स, पेमेंट टर्म्स आणि विविध कायदेशीर प्रक्रिया समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ही माहिती नसल्यामुळे अनेक लोक सुरुवातच करत नाहीत, पण जे शिकतात तेच पुढे जातात. आज इंटरनेटमुळे जगभरातील बायर शोधणं पूर्वीपेक्षा खूप सोपं झालंय. ईमेल, B2B प्लॅटफॉर्म्स, ट्रेड फेअर्स, इंडस्ट्री नेटवर्क्स यांच्या मदतीने नवीन ग्राहक मिळवता येतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्सपोर्ट इम्पोर्ट हा जलद श्रीमंत व्हा असा बिझनेस नाही. हा एक प्रोफेशनल बिझनेस आहे, ज्यात विश्वास, गुणवत्ता, वेळेवर डिलिव्हरी आणि योग्य डॉक्युमेंटेशन यांना खूप महत्त्व असतं. जर तुम्ही या 4 गोष्टी पाळल्या तर तुम्ही देशातच नाही तर जगभरातील ग्राहकांसोबत काम करू शकता. आता पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे, कोणताही विद्यार्थी, शेतकरी, महिला, नोकरी करणारी व्यक्ती किंवा छोटा व्यापारी हा व्यवसाय कसा सुरू करू शकतो, पहिली एक्सपोर्ट ऑर्डर कशी मिळवू शकतो आणि लोक या बिझनेसमधून मोठा प्रॉफिट कसा कमावतात. मित्रांनो, तुम्हाला खरोखरच हा व्यवसाय करायचा असेल तर मी याची एक बुक तयार केली आहे, जिथे हा व्यवसाय कसा करायचा, एक्सपोर्ट इम्पोर्टचे सर्व नॉलेज या बुकमध्ये दिली आहे. जर तुम्हाला बुक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिहा एक्सपोर्ट. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा.